नमस्कार मित्रांनो, आजच्या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत की आपल्यासाठी आपण कुठं बाहेर जात असलो तर ट्रेन तिकीट बुक करायचं कसं, याचा खूप मोठा प्रॉब्लेम येतो. तर आजच्या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत की आपण ट्रेन तिकीट कसं बुक करायचं आपल्या मोबाईलवरून किंवा कॉम्प्युटरवरून. तर चला व्हिडिओला सुरुवात करूया. तुम्हाला क्रोम ब्राउझरमध्ये आल्यानंतर इथे टाईप करायचं आहे IRCTC. हे विंडो ओपन झाल्यानंतर इथं पहिलीच लिंक आहे बघा, याच्यावर क्लिक करायचं आहे. याच्यावर क्लिक केल्यानंतर बघा, सर्वात प्रथम जर तुम्ही नवीन कस्टमर असाल तर तुम्हाला इथे ना रजिस्ट्रेशन हा ऑप्शनवर क्लिक करायचा आहे. या रजिस्ट्रेशन ऑप्शनवर क्लिक केल्यानंतर पहा इथे तुम्हाला युजर नेम तुम्हाला सिलेक्ट करायचं आहे, जे काय असेल ते. त्यानंतर तुम्हाला एक पासवर्ड सिलेक्ट करायचा आहे, पासवर्ड तयार करायचा आहे. तोच पासवर्ड खाली टाकायचा कन्फर्म पासवर्डमध्ये. त्यानंतर बघा खाली लँग्वेज दिलेली आहे, तुम्ही कोणत्या लँग्वेजमध्ये कम्फर्टेबल आहात तिचं लँग्वेज सिलेक्ट करायची आहे, हिंदी इंग्लिश. ते झाल्यानंतर बघा सिक्युरिटी क्वेश्चन म्हणून तुम्हाला एक क्वेश्चन इथं निवडायचं आहे. बघा इथं खूप सारे क्वेश्चन आहे, तिथं क्वेश्चन निवडून इथं खाली आन्सर करायचं आहे. आन्सर केल्यानंतर इथं कंटिन्यू ऑप्शनवर क्लिक करायचं आहे. त्यानंतर दुसऱ्या टॅबमध्ये पर्सनल डिटेल्स आणि तिसऱ्या टॅबमध्ये ॲड्रेस भरल्यानंतर इथं कंटिन्यू करायचं आहे, रजिस्ट्रेशन करून घ्यायचं आहे. आपण ऑलरेडी रजिस्ट्रेशन करून घेतलेलं आहे, त्यामुळे डायरेक्ट लॉग इन करूयात. तर आपण आज तिकीट काढणार आहे पुणे टू कोल्हापूरचं, म्हणजेच हातकणंगलेचं. तर इथे वर तुम्हाला कुठून बसणार आहात तुम्ही गाडीमध्ये ते टाकायचं आहे. खाली इथे तुम्हाला कुठे उतरायचं आहे ते टाकायचं आहे. आता इथं किती तारखेला तुम्ही जाणार आहात तिथं तारीख निवडून घ्यायची आहे बघा. तर आपण इथं सर्व डिटेल्स भरून घेतलेले आहेत. हे तर सर्व डिटेल्स भरून घेतल्यानंतर बघा इथे तारीख, तुम्हाला जर इथं एखादा क्लास वगैरे निवडत असेल तर तो तुम्ही निवडू शकता. तर ऑल क्लासेस राहून द्या. आणि त्यानंतर बघा इथं सर्च ऑप्शनवर क्लिक करायचं आहे. सर्च केल्यानंतर बघा इथं तुम्हाला ट्रेनची अशी लिस्ट येऊन जाईल. याच्यामधली बघा तुम्हाला जे तुम्हाला जो प्रेफर आहे टाईम, तर तुम्ही टाईमनुसार ट्रेनचं बुकिंग करू शकता. आपण आता ही जी ट्रेन आहे ही करणार आहे, याला 220चं वेटिंग आहे, काही विषय नाही. त्यानंतर आपल्याला बघा इथे 19 मेचं तारीख आहे. इथे बघा पॅसेंजरच्या डिटेल्स विचारले जातात. इथे पॅसेंजरचं नाव पहिल्यांदा टाकून घ्यायचं आहे. पॅसेंजरचं नाव टाकून घेतल्यानंतर बघा इथं एज येते, जी पॅसेंजरची एज आहे ते टाकून घ्यायची आहे. तर जेंडर मेल फिमेल काय असेल ते यायचं आहे. इथं इंडिया आणि इथं हे ते बघा तुम्हाला कोणती सीट तुम्हाला चूज करायची आहे. इथे बघा पहिल्यांदा आहे लोअर, मिडल, अप्पर, साईड अप्पर आणि साईड लोअर, अशा 4 ते 5 ऑप्शन आहेत, त्यामध्ये तुम्ही निवडू शकता. त्यानंतर पहा इथे तुम्हाला जर तुम्ही 4-5 जण असाल किंवा अजून म्हणजे एक्स्ट्रा लोक असतात तर तुम्हाला बघा इथे अजून पॅसेंजर ॲड करण्याचा ऑप्शन दिलेला आहे. इथे तुम्ही पॅसेंजर ॲड म्हणून ऑप्शन आहे, तिथं ऑप्शनवर क्लिक करून पॅसेंजर ॲड करा. इथे पहा तुम्हाला खाली कॉन्टॅक्ट नंबर आहे तुमचा, जर येत नसेल तर तुम्ही स्वतः टाका. हे टाकल्यानंतर पहा इथे अदर प्रेफरन्समध्ये बघा इथे तुम्हाला इथे बघा कन्सिडर फॉर ऑटो अपग्रेडेशन. इथे मध्ये काय ऑप्शन आहे हा, जर तुमचं स्लीपरचं बुकिंग असेल आणि तुम्ही जर तिथं तुम्हाला सीट अवेलेबल होत नसेल तर तुमचं ॲटोमॅटिकली AC, थर्ड AC किंवा सेकंड ACमध्ये अपग्रेडेशन होणार आहे. जर तुम्ही एकटे असाल तर हा ऑप्शन तुम्ही प्रेफर करा, अदरवाईज हा ऑप्शन तुम्ही प्रेफर करू नका. कारण की तुम्हाला तुमच्या फॅमिलीला सोडून एकट्याला तिकडे जाऊन बसावे लागेल. त्यामुळे फॅमिलीसोबत असाल तर ॲटो अपग्रेडेशनचं ऑप्शन क्लिक करू नका, एकटे असाल तरच करा. इथे बघा इथे पहा तुम्हाला पेमेंट मोड म्हणून ऑप्शन दिसेल. हे सर्व डिटेल्स फिल करून घ्या. फिल केल्यानंतर इथं पेमेंट तुम्ही कशाने करणार, क्रेडिट कार्ड, भीम UPI कशाने करणार ते इथं चूज. त्याच्यावर क्लिक केल्यानंतर बघा इथे तुम्हाला कॅप्चा आलेला आहे, तो कॅप्चा टाकून घ्यायचा आहे. हा कॅप्चा टाकून घेतल्यानंतर बघा इथे कंटिन्यू ऑप्शनवरती क्लिक करायचं आहे. कंटिन्यू ऑप्शनवरती क्लिक केल्यानंतर बघा इथे तुम्हाला 1-2 चॉईस दिसतात. इथे बघा
इथे खाली आहे बघा QR कोड. QR कोड क्लिक करा. पे अँड बुक वरती क्लिक केल्यानंतर पहा तुम्हाला इथं QR कोड दिसून जाईल. इथे QR कोडवर तुम्हाला पेमेंट करायचं आहे किंवा इथे पहा तुम्हाला खाली तुमचा मोबाईल नंबर टाकायचा आहे जो फोनपे किंवा गुगल पेला अटॅच आहे. त्याच्यानंतर इथं प्रोसीड करायचं आहे. प्रोसीड केल्यानंतर तुमच्या मोबाईलवर OTP येईल. OTP आल्यानंतर तो इथं एंटर करायचा आहे. इथे बघा पेमेंट झालेलं आहे. पेमेंट झाल्याच्या नंतर बघा इथे बघा काही इन्स्ट्रक्शन आलेले आहेत ते वाचून घ्यायचं आहे. हे बघा मित्रांनो, इथे आपलं तिकीट झालेलं आहे. हे तिकीट झाल्यानंतर पहा इथं प्रिंट तिकीट म्हणून ऑप्शन आहे, याच्यावर क्लिक करा. याच्यावर क्लिक केल्यानंतर पहा हे तिकीट आलेलं आहे तुमचं. ह्याचं प्रिंट म्हणून ऑप्शनवर क्लिक करा. जर तुमच्याकडे प्रिंटर असेल तर प्रिंटरमधून प्रिंट काढा. अदरवाईज काय करा, तुमच्या या मोबाईलमध्ये किंवा PC मध्ये हे तिकीट ॲज अ PDF म्हणून तुम्ही सेव्ह करून घ्या. ओके, तर आपण या पद्धतीने हे तिकीट काढलेलं आहे. व्हिडिओ जर आवडला असेल तर लाईक करा, सबस्क्राईब करा, जेणेकरून भविष्यात येणारे नवनवीन व्हिडिओज तुम्हाला असेच भेटत राहतील. चला भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. जय हिंद.